नमस्कार मंडळी, आज आपण खरं म्हणजे दोन सत्कार मुक्ती आपल्याकडे आहे. त्यात एक प्रवीण शिंदे साहेब आमचे आणि दुसरे संतोष चौधरी परम मित्र, आमच्यावर सतत सहकार्य करणारे, सतत एकमेकांचा हात म्हणजे नुसतं फोन केलं की धावत येणार. वाढदिवस हे फक्त निमित्त असतं, पण त्या वाढदिवसामुळे इतर मित्र पण जोडीला येतात. आणि वाढदिवस हे आम्ही एक आमचा आवडता क्षण, आयुष्य म्हटलं की सुखदुःखाचा क्षण असतो आणि त्या सुखदुःखाच्या क्षणामध्ये आपण सगळे धावत असतो. घरी गेलं की हे टेन्शन, ऑफिसला आलं की ते टेन्शन, त्याच्यामध्ये आपलं पूर्ण आयुष्य भरलेलं असतं. आणि ते रामदास स्वामींनी सांगितलं, जगी सर्व सुखी असा गुण आहे. तसं ते आपल्या आयुष्यात तसंच आहे. जसं रामदास स्वामी सांगून गेले की जगात सुखी कोणच नाहीये, प्रत्येकाला विचारा. मग ते बिचारा जमिनीवरचा असो किंवा आणखीन बंगल्यात राहणारा असो, प्रत्येकाला सुखदुःख हे प्रत्येकाला आलेलीच आहे. मग त्यातून आपण आपला आनंद कसा करायचा? आम्ही आमची मित्रमंडळ आपण जे काय म्हणजे वाढदिवस साजरा करायचा. मग त्या वाढदिवसाने मग कुठे भेटेल तिथे भेटायचं आणि आपल्या मित्राला बोलवायचं आणि त्यांना ते साजरा करायचा. त्याच्यामध्ये जो आनंद भेटतो आम्हाला, तो आनंद हे आहे जगावेगळा आनंद आहे. दुसऱ्याच्या सुखात जेव्हा तुम्ही जाता त्याला तुम्हाला सुख आपोआप भरून येतं. जोपर्यंत आपण दुसऱ्याच्या सुखदुःखात जोपर्यंत आपण जात नाही तोपर्यंत आपल्या जोडीला कोण जात. आणि ह्या धकाधकीच्या जीवनामध्ये हा थोडासा वेळ काढून प्रत्येकजण आहे. आणि आज असं फार मोठ्या व्यक्तीचा वाढदिवस आहे. आज माननीय शरदचंद्रजी पवार आज अख्ख्या मुंबईमध्ये त्यांचा तो वाढदिवस होतो. त्यातून आमच्या मित्रांचा पण वाढदिवस तेच, आणि ते पण योगायोगाने त्याच पक्षाचे. ते म्हणतात ना, हे नदी ज्या वेळेला येते यावरून ज्या वेळेला 2 किंवा 3 किंवा 4 अधिक नदी एकत्र येतात त्याला संगम म्हणतात. तसा संगम झालेला आहे आणि त्या संगमासाठी आपण एकत्र आलो. तर मी प्रथम तुमची ओळख करून देते. मी प्रथम तुम्हाला अशा व्यक्तीची ओळख करून देतो, होल अँड सोल अशोक पवार. प्रत्येक कार्यक्रमाला आमच्या ते असल्याशिवाय आम्हाला मी मजा देत नाही. त्याच्यामुळे आम्ही पहिले तुम्ही कुठे आहे, तुम्ही आहेत का खाली, पहिला आम्हाला त्यांनी विचारायला लागतं. कळलं का? ते नुसते फोटोग्राफर आहेत, व्हिडिओ शूटिंग करतात, परत गाणी सुद्धा बोलतात, कराओके सुद्धा आहे त्यांची. म्हणजे आवड म्हणतात की आवड त्यांनी जोपासली आणि त्याचा तो व्यवसाय सुरुवात झाला. मग ते 2 पैसे स्वतःची पण होतात. आणि मुळा म्हणजे कोणती निस्वार्थी भावना नाही. आणि ते बघा, नुसतं फोन केलं की या आले. त्याच्यामुळे पहिले त्यांचा आपण टाळ्यावाजून स्वागत करू. जरी तुमचं ओळख करणार जरी दुवा असलो तरी आजच्या कार्यक्रमाची खरं म्हणजे शोभा अशोक पवार साहेब आहे. आणि आमचे राकेश सर, माझी मुलगी आणि त्यांची मुलगी एकाच वर्गात आहे. राकेश सर इंग्लिश मिडियमचे क्लासेस चालवतात आणि त्यांचे क्लासेस पण म्हणजे नामांकित आहेत. ते समोर इथे जवळच राहिले. त्याच्यामुळे राकेश डिसोजा त्यांचं नाव आहे. आमच्याकडे जात भेद हा काही प्रकार नाही. आपण सगळे एक आहोत. आपण सर्व हिंदू आहोत. आपण सगळे हिंदू आहोत ही सगळ्यात गिलोन सरांचं तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. त्यांना फाय गार्डनचा जो घोड्यांचा बिझनेस आहे, फाय गार्डनला दादर चौपाटीला डिलॉनला भेटायचा. आम्हाला पुढे जायचं, आम्हाला कधी वाटलं ना की केक कापायचा तर आम्ही काय करतो माहिती आहे काय, ती घोड्याची गाडी प्लीज मागवतो. ते पण आम्ही एन्जॉय करतो. सांगितलं असतं की आम्हाला घोडेगाडी पाहिजे, घोडेगाडी ती आली. पेट्रोल कधी संपणार नाही. दुसरं आणखी आमचे मेस्त्री सर मोठे टीव्ही मेकॅनिकल एकदम नामांकित. त्यांचं आमच्या भागामध्ये एवढं नाव आहे ना टीव्ही बंद पडला चला मेस्त्री कुठे. तो पण एक सेवेचा भाग आहे. ज्यावेळेला तुम्ही एखादं काम करत असता त्याला तुम्ही ज्याला चांगली सेवा देता, चांगली सर्व्हिस देता ना, तो एक सेवेचा भाग आहे. सेवा त्याच्याकडे आम्ही त्याला बघतो. आणि ते आज संतोष सरांचा आपला वाढदिवस आहे म्हणून ते आलेले. त्यांचा पण आपण म्हणजे मी जसं बोललो सगळे बघायला भेटणार तुम्हाला.
संतोष कोटकर हे स्वामी बोलतोय ते एका मठातील दादरला एक स्वामींचं मठ आहे, स्वामी समर्थांचं. त्या मठाचे ते प्रमुख आहेत आणि ते त्यांचं ह्याचं जो मेन राज्य आहे ते आपलं नाशिकला दिंडोरी. तर ते आमच्या प्रत्येक कार्यक्रमाला जसं मी तुम्हाला बोलू ना मैत्री आहे, फक्त ते विचारायचं नाही कुठे जातो काय बस ते शब्द फक्त पाळणारी व्यक्ती म्हणजे संतोष कोटकर. कुठे 8 वर्ष इकडे जायचं तिकडे घे आता दुसरी एक सगळ्यात महत्वाची आणखी एक गोष्ट आहे, साईबाई सरकार. आम्ही त्यांना सरकार बोलतो, साईबाई रामपूरकर त्यांचं नाव आहे. तुम्हाला मुंबईत कोणत्या वस्तूची गरज लागली की आम्हाला साईबाई आठवतात. पेशंट आलं तर ते म्हणजे 1-2 दिवस आम्हाला ते ह्याला आम्ही त्या हॉस्पिटलला आम्ही शिफ्ट करणार होतो. उद्या आयसीयू त्या खाली मिळते कस्तुरबा ब्लड डोनेशन असो कोणताही कार्यक्रम असो तो साईबाई पुढे साईबाईचे पहिले व्हॉट्सअपवरती मेसेज असतात, काय रक्त पाहिजे काय पाहिजे हे पाहिजे आम्ही देतो, चला पुढच्या हॉस्पिटलला पाठवा. म्हणजे साईबाईंचं कार्य फार मोठे आहे, म्हणजे आमच्या सगळ्यांपेक्षा साईबाईंचं कार्य मोठे आहे. त्याच्यामुळे साईबाईंना सुद्धा आलात धन्यवाद. आणि आता आमचे हे संतोष आडविलकर हे संतोष चौगुले संतोष कोटकर हा पण योगायोग आहे. सगळे संतोष तर त्यांच्या ट्रॅव्हल्सचं पण आहे, एजन्सीचे ते सर्व एंटरप्राइजेस त्यांच्या नावावर आहे. एंटरप्राइजेस स्टेट बिझनेस सगळे बिझनेस काय तुम्हाला काय पाहिजे ते सांगा, त्यांना फोन करा. तुम्हाला गाडी पाहिजे त्यांना फोन करा, जेवण पाहिजे नाव त्यांना फोन करा, जागा पाहिजे त्यांना फोन करा, काय मेकअप पाहिजे त्यांना फोन करा. असं ते एक त्यांचं व्यक्तिमत्व आहे. आणि ते आणि ते आम्ही एकाच गावात ते आपल्या परविलेजमध्येच राहतात. काय आडविल ना आपले बिलवाले उन्हावणे साहेब आणि उन्हावणे साहेब यंग मॅन धारावी मध्ये जो सगळा जो एरिया आहे तो केबलचा साहेबांचा मोठा व्यवसाय आहे, पण ते एकदम साधा आणि सिंपल नाही मला. हा आणि बर्थडे म्हटलं कोणाचं पण असो त्यांची हजेरी असो, कळलं का? म्हणजे हे आणि ते साहेब काँग्रेसचे कार्यकर्ते आता शिंदेगडात जायचं तयारीत आहे. आम्ही सगळे तुमच्याकडे झेंडा घेऊन येणार. शुभेच्छा तुम्हाला पण शुभेच्छा. आणि हे नायक साहेब आहेत आमचे मित्र आहेत, म्हणजे संतोष आपले संतोष चौधरी त्यांच्यावरती आलेले आणि आमचे आयडी हे पण आमचे जुने मित्र आहेत. ते पण राष्ट्रवादीवर मी सांगतो राष्ट्रवादीचंच फंड आहे साहेब आभारी आहे. आणि मेन आमचे विजू भाऊ नाही ते मुद्दाम ठेवले कारण हा विजू भाऊ एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व आहे. मुंबईतले जे बऱ्यापैकी जे मोठे मोठे हॉटेल्स आहेत ते हॉटेलचे मालक ते सांगत नाहीत, ते सुपर उत्तम आहे. म्हणजे काय असेल ते त्यावेळेला ते येणार. विजू भाऊ हे अशा काही कार्यक्रमाला आपला काय कार्यक्रम साईबाई फोन केला एक साईबाईला की ते बरोबर येणार. पण विजू भाऊ येणं हे फार आपल्याशी मोठे आहे. आज एवढी मोठी व्यक्ती असून सुद्धा ते आपल्या कार्यक्रमाला हजेरी लावले हे आपलं भाग्य आहे. त्याच्यामुळे आलेल्या सगळ्या मंडळींचं स्वागत आहे. मोठी आहे त्यांच्या बाजूला जे आहे आमचे शिंदे साहेब त्यांचे एक दुकान आहे वडाळ्याला, त्याने एक मुलगी आणि एकूच एक बायको आहे. खरंच ते बोललो अविरत त्यांनी कार्य केलेलं आहे, लोकल ट्रेन मध्ये आणि नंतर रेल मध्ये सुद्धा, आणि त्यातून त्यांनी खूप चांगलं कार्य केलेलं आणि इतका तत्पर आहे तो. कधी पण फोन बोलण्याची पण घाई होती, कामाची जशी घाई असते तसं त्याचा संपर्क पण खूप चांगला आहे. कुठलंही काम त्याला दिलं जसं नितीनने सांगितलं तो केल्याशिवाय येत नाही, आणि एकदा मागे लागला की तो गप्प. आणि त्याचं वैशिष्ट्य म्हणजे अजूनही तो चिरतरुण वाटतो. शरीर बघा नंतर विचारा तुम्ही त्याला, पण त्यांनी बॉडी स्वतःची इतकी मेंटेन केली हे त्याच्याकडून खूप शिकण्यासारखं आहे. आणि साहेबांना जर मी ओळखत नाहीये तरी पण त्यांना मी शुभेच्छा देतो आणि धन्यवाद.
सत्कारमूर्ती एक आहे प्रवीण साहेब आणि दुसरे आहे संतोष संतोष साहेब. तेवढं बोलतात, त्यांचं काय एवढं माहित नाही. पण प्रवीण साहेबाबद्दल मी एवढंच बोललो तर प्रवीण साहेबांचा जो स्वभाव आहे, आज सकाळी जेव्हा मला ते भेटले त्यांनी फक्त एकच सांगितलं, बड्डे हे निमित्त मात्र आहे. त्यांनी गेट टुगेदर ठेवलं, कारण का आज त्यांनी सांगितलं होतं का आज आपण आहे ना शेवटच्या वर्षामध्ये म्हणजे मुलींचं शेवटचं वर्ष आहे, त्याच्यामध्ये पॅरेंट्स एकत्र यावे हे औचित्य साधून त्यांनी सांगितलं का बड्डे कार्यक्रम करूया, तुम्हाला काय लागत असं मला सांगा, पण मला माझी इच्छा आहे आपण सर्व एकत्र येऊ. हे त्यांचं पाचचं धोरण होतं. पण मी बोललो नाही तर आपण जर चांगलं स्वरूप देऊया, ते पण होईल, पॅरेंट ग्रुप पण होईल. तर कोलगे साहेबांनी आमचे सेक्रेटरी साहेब त्यांनी सांगितलं माझ्या मित्राचा बड्डे, बोला दोघांचं औचित्य साधून आपण एक चांगला प्रोग्राम करूया, या सर्वजण या प्रोग्रामला या. मी तर त्यांना पण सांगितलं होतं का बहिणीला पण घेऊन तो बोलले नको, ते साहेब बोलले का नको, त्यांच्या फॅमिलीला आपण आपल्यामध्ये करूया. म्हणून ठीक आहे, जसं आपण सगळ्यांचा बड्डे होईल तसं त्यांचा एक बड्डे म्हणून सांगूया. आणि हे फक्त औचित्य साधलंय, त्याच्या मागचं देव एवढंच होता. आपण सर्व गेट टुगेदर होऊ, एकत्र भेटू. त्याच्या पुढे नंतर बाहेर सांगता येत, आता मुली एकदा शाळेतून जर बाहेर पडल्या, आता तुम्हाला जे आमचे शाळेचे पॅरेंट आहेत त्यांना सांगतो, बाहेर पडल्यानंतर कोलगे साहेब कुठे बिझी होते, राकेश सर आमचे सर कुठे बिझी होते, ढिल्लोन कुठे बिझी होते, नंतर भेटणं होईल ना होईल, कारण का आम्ही सर्वांमध्ये कोलगे साहेबांचा आमच्या याच्यामध्ये कोलगे साहेब म्हणजे एकदम नंबर 1 माणूस आहे. आमच्या याच्यामध्ये त्यांचं खूप मोठं स्थान आहे. त्यांच्या एका फोनवर आम्ही पुढे उपस्थित आणि माझे मित्र प्रवीण शिंदे आणि संतोष साहेब, योगाने आज तुमचा वाढदिवस. आपण शरद पवार साहेबांनी वडील केला तर इकडेच होतो, पण आमच्यासाठी तुम्ही शरद पवार वाढदिवस साजरा होतोय. सगळ्यांची आशा भेटतो की तुमच्या आयुष्यामध्ये सगळं नेहमी सुखसमृद्धी आणि चांगल्या शुभेच्छा, चांगल्या म्हणजे पुन्हा तुम्ही जो वॉकिंग तुमचं आहे ते तुमचं भविष्याचं आयुष्य वाढवत आहे, पुन्हा सतत हे बड्डे होत राहते. आणि इतर सर्व परिवार आणि व्यापारी संघ हेही एकमेकांना साहेबांनी सांगितलं, साहेब आमचे जुने संबंध साहेबांचे आम्ही सतत भेटत असतो. प्रत्येक वर्षी नाही कुठेतरी भेटतच असतो. खरी गोष्ट. प्रत्येक महिने 2-3 महिने असतो. मला फार आनंद झाला भेटल्यानंतर. साहेब म्हणाले आम्हाला बघायला गेलं लहानपणाचे मित्र, फॅमिली मित्र, त्यांच्या सुखादुखात, ते माझ्या सुखादुखात, वड्यामध्ये चळवळीमध्ये सर्व समाजात तुम्ही बोललात तसं की सगळ्या सुखादुखामध्ये लोकांच्या अडीअडचणीमध्ये काही अडचण आली किंवा माझं दुकान आहे किती 2 दिवस प्रॉब्लेम ठेव सामान चल पॉलिटिशियन असो, भाई असो, कुठला काय असो, आता आमचा ग्रुप म्हणजे मी आहे ना समजून जा. असे एकत्र जमतो तेव्हा छोटा मोठा कोणी नसतो, मित्र आणि जर नितीनने जर फोन करून सांगितलं की यायचं आहे तर मग ते त्याच्यात कोण वृद्ध आहे, कोण तरुण आहे, याच्याशी काय आपल्याला देणं घेणं नसतं. मग ते आपलेच मित्र. त्याप्रमाणे आपल्याच मित्रांचा म्हणजे संतोष चौगुले आणि गणेश भाऊंशी काय माझ्या एवढे संबंध नाही आहे, पण आता संबंध आपले 2-3 पुढे आपण नक्कीच भेटू वगैरे एकमेकाला. आज तुमचा वाढदिवस म्हणजे जसं शरद पवारांचा वाढदिवस आहे, आज आम्हाला साजरा तर खरं म्हणजे आम्ही शरद पवारांना नाही भेटू शकत, पण आमच्याकडे तुम्ही शरद पवार आहात, 2 शरद पवार. आणि मला असं नक्कीच वाटतं की आपलं पुढचं जे वाटचाल असणार आपल्या सगळ्यांची ही खूप मोठी आणि खूप सुंदर असणार. स्वामी महाराजांकडे एवढीच विनंती करेल की तुम्हाला दोघांनाही निरोगी आणि उदंड आयुष्य लाभो आणि तुमच्या ज्या काय इच्छा आकांक्षा आहेत त्या देव पूर्णच नेऊ. श्री स्वामी समर्थ. मी सगळ्यात छोटा आहे. माझा वाढदिवस आम्ही साजरा करतो तो मेसेज देतो मी, तुम्ही रक्तदान करा. केस मोठे असतील, मुलांची लहान, कॅन्सर पेशंटला ते केमोच्या टायमाला कामाला येतात. कुठे अन्नदान करा. आपण केक तोंडाला लावतो काय लोक. शिवाजी महाराजांच्या सैन्याच्या पण नकाचे सराशे तरवारीने केक कापणं, तोंडाला लावणं, सॉस वेचणं अंगावर, ते न करता आपण हे करतो. नितीन साहेबांचा मला पूर्ण हे असतो. कधी मी बोललो नितीन साहेब आपल्याला आता हे कार्यक्रम करायचं आहे, तिथं 15 किलोच्या बदली 30 किलो झालं. समोरचा माणूस आम्हाला फोन करून सांगतो यांना भाई साईबाईला सांगा हे करू नका, ते घाबरतात आम्हाला. करायचं म्हणजे पूर्ण उतरायचं म्हणजे पूर्ण उतरायचं, अन्नदान करायचं. आपला तेच महत्व आहे. आपले थोडे दिवस आहे, थोड्या दिवसामध्ये मित्रमंडळ आणि आता 14 तारखेला गणेश गल्लीमध्ये रक्तदान.
आपले कोण मित्रमंडळी असतील तिथे हे करा आणि रक्तदानामध्ये तुम्ही केल्यानंतर तुमचं स्वतःचं आयुष्य पण चांगलं राहतो, निरोगी राहतो. आज माझा 48 वय आहे आणि मी एकदम स्लिम फ्रीड आहे. आमचे सगळे मित्रमंडळी डॉक्टर वाजा त्यांनी 106 वेळा रक्तदान केलेलं आहे. आता माझा 73 चालू होणार. असा आमचा ग्रुप आहे मोठा. एखाद्याच्या कामाला जावा तुम्ही दोन सत्कार मूर्तींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज या ठिकाणी जमला. जमवण्याचं एक आपलं उद्दिष्ट फार वेगळं आहे आणि आज या ठिकाणी तुम्ही एक शब्द बोललात की मी खूप मोठा आहे आणि तुम्ही सगळेही मोठेच आहात माझ्यासाठी आणि मीही तुमच्याबरोबर व्यवसाय माझा वेगळा आहे. व्यवसाय काही हॉटेल लाईनला असल्यामुळे नितीन सरांनी थोडीशी माझी परिचय करताना एक फार मोठी उपमा केली. पण मला पण मित्र परिवार तुमच्यासारखाच आहे. आज ह्या वयामध्ये आपण सगळे एकत्र बसून एक दुसऱ्याला सहकार्याच्या उद्देशाने आपण इथे बसतो. बर्थडे हा एक आपला एक संकल्प एकत्र मिळून एक दुसऱ्याचा परिचय करून आज शाळेच्या माध्यमातून 4 दुसऱ्याला भेटले, आज इथपर्यंत पोहोचले. कधी कोणाला कुठली गरज लागली कुठल्या क्षेत्रामध्ये कुठल्या शिक्षणामध्ये अडचणी कॅटरच्या काही व्यवसायामध्ये आहेत म्हटले तर तिकडे जाऊ शकतो. आपण सगळे जमलेत ते एक दुसऱ्याला सहकार्याच्या उद्देशाने जमले. साईबाईंचं एक संकल्पना आहे की आपल्या सगळ्यांचा ग्रुप जमा झाला तर आपण सगळेजण एक दुसऱ्याला मदत करून कसे इथून पुढे आणखी वाढवू शकतो. आणि तो वाढवण्यामागचा उद्देशच आहे की आपला उद्देशच तो की लोकांना मदत करायची. आता सध्या माणुसकी संपूर्ण मेलेली आहे. लोक सगळं स्वतःच बघतात. घरोघरी भांडणं झालेली आहे. घरामध्ये 2 भाऊ बड्डेला एकत्र जमत नाहीत. आज आपण एवढे सगळे त्यांच्यावर भाव जमलेले आणि आनंदाचा क्षण त्यांच्याही लक्षात नाही आणि तो असाच पुढे आपल्यामध्ये आनंद राहावं. तिथे आल्याबद्दल धन्यवाद देतो. शुभेच्छा. थोडासा हिंदी तुमच्या दोघांसाठी. किसी के हाथ में हीरा, किसी के कान में हीरा, किसी के हाथ में हीरा, किसी के कान में हीरा. मुझे हीरे से मतलब क्या, मेरा तो यार है हीरा. यारों ने मेरे वास्ते क्या कुछ नहीं किया, यारों ने मेरे वास्ते क्या कुछ नहीं किया. 100 बार शुक्रिया, 100 बार शुक्रिया, मिलियन बार शुक्रिया, 100 बार शुक्रिया. तुम जैसे दोस्तों का सहारा है दोस्तों, तुम जैसे दोस्तों का सहारा है दोस्तों. ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों, ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों. थँक्यू. आता आपलं एक मराठी गाणं कट करा म्हणजे Happy birthday to you.
मागणी देवाला सारी सुखे तू देयाला आमचे भीक मागणे देवाला सारी सुखे तू देयाला तुम्हाला प्रेमाने गिफ्ट आम्ही देऊ तुम्हाला प्रेमाने गिफ्ट आम्ही देऊ तुम्हा दोघांना हॅपी बर्थडे टू यू तुम्हा दोघांना हॅपी बर्थडे टू यू तुम्हाला भावे दीर्घायुष तुम्हा दोघांना हॅपी बर्थडे टू यू तुम्हा दोघांना हॅपी बर्थडे टू यू थँक्यू हॅपी बर्थडे टू यू वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा साल भर में सबसे प्यारा होता है एक दिन 100 दुआएं दे रहा दिल तुमको आज के दिन I wish you happy happy birthday happy birthday happy birthday to you I wish you happy happy birthday happy birthday to you लाए मेरी मन्नतें पूरी हो तेरी सभी हसरतें सारे जहां की खुशी हो तेरी अब तो यही आरज़ू है मेरी एक इशारे पे तेरे मैं जान लुटा दूंगा तेरे ख्वाबों को हकीकत मैं बना दूंगा I wish you happy happy birthday happy birthday to you I wish you happy happy birthday happy birthday to you I wish you happy birthday happy birthday to you I wish you happy birthday happy birthday to you happy birthday आज माझा बड्डे आहे पण एक निमित्त असतं की त्या उद्देशाने आपण सगळे भेटलो ॲक्च्युली आमचं नक्की नव्हतं बड्डे करायचं नाही करायचं पण नितीन बोलला चला करूया आपण बड्डे त्यांचा बड्डे मला थांब करा आपल्याकडे बड्डे आहे चला मला पण नितीन मला बोलला नाही की माझा बड्डे काय मला बोलत नाही आहे करूया सगळे आपण एकत्र आमच्या निमित्ताने आलो आणि यांची आमची जुनी ओळख आहे नितीन कोळगे साहेब पवार साहेब कांता वगैरे डिसोजा साहेब हे मिस्त्री साहेब आणि त्यांच्यात ओळख आमचे साईराम आणि नायर साहेब आडविलकर आणि काँग्रेसचे आमचे सोनवणे सर आणि अशी वाटलं होतं की आम्हाला काय भेटले आणि आमचे डायरेक्ट घोडा गाडी शिवाजी पवार अशी ओळख झाली आमची संतोष या उद्देशाने मी सगळ्यांचं आभार मानतो की तुम्ही आला त्याबद्दल तुमचा धन्यवाद थँक्यू व्हेरी गुड सर्वांना नमस्कार 2 मिनिटं आज इथे जमलो माझे परममित्र नितीन कोळगे अनिल उनवणे राकेश हिंदो आणि इतर आज योगायोगाने मी अनिल उनवणेंना मी सांगितलं आपलं मुलीचं 10वीचं लास्ट वर्ष आहे आणि आता आपण भेटणं म्हणजे कमी होऊन जाईल तर बोलो
आपण एकत्र आलं पाहिजे. बोललो आता चांगला योग आलेला आहे, माझा वाढदिवस आहे, त्या निमित्ताने आपण एकत्र येऊया. आणि साहेबांनी तिथं अरेंजमेंट केली, सचिन साहेबांना सांगितलं आणि त्यांनी व्यवस्थित अरेंजमेंट केली. तर मी धन्य होऊन पावलो. आज मला असं वाटतं की मी घरी वाढदिवस मला बोलत होते घरी आपण, पण मी असं ह्या गोष्टीला चुकलो असतो. आज मी माझ्या मित्रपरिवाराला मी म्हणजे त्यांना मुकलो असतो या गोष्टी. बरोबर. त्यांचं सहकार्य आणि त्यांचं मला प्रेम मिळालं, जे त्यांचं सगळ्यांचा सपोर्ट आणि सगळ्यांचं एक चांगलं मैत्रीचं एक मित्रप्रेम, त्यामुळे मला खूप खुशी झाली. असं वाटतं की नाही का एका फॅमिलीमध्ये आपण आलेलो आहे. परिवार हा खूप आवश्यक आहे, योगाने लागतो असा, आणि तो आपण एकत्र आलो खूप वेळा मी समाधानी आहे, आनंदी आहे. क्षण रोज सुखाचे यावे, हृदयातून गीत हे गावे. क्षण रोज सुखाचे यावे, हृदयातून गीत हे गावे. तुझ शतायुष्य लाभावे, असे आमुच्या मनी सदिच्छा जन्मदिवसाच्या. हार्दिक शुभेच्छा जन्मदिवसाच्या, हार्दिक शुभेच्छा. क्षण रोज सुखाचे यावे, हृदयातून गीत हे गावे. तुझ शतायुष्य लाभावे, असे आमुच्या मनी सदिच्छा जन्मदिवसाच्या. हार्दिक शुभेच्छा जन्मदिवसाच्या, हार्दिक शुभेच्छा. हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा. काय देवो तुझला में उमजलेला मज काही. निरंतर प्रेम मायाही राहू दे आपुल्या ठाई. सुखाचे क्षण बरसावे, दुःखाचे निरसन व्हावे. तुझ शतायुष्य लाभावे, असे आमुच्या मनी सदिच्छा जन्मदिवसाच्या. हार्दिक शुभेच्छा जन्मदिवसाच्या, हार्दिक शुभेच्छा. क्षण रोज सुखाचे यावे, हृदयातून गीत हे गावे. तुझ शतायुष्य लाभावे, असे आमुच्या मनी सदिच्छा जन्मदिवसाच्या. हार्दिक शुभेच्छा जन्मदिवसाच्या, हार्दिक शुभेच्छा. जन्मदिवस वाढदिवस
आहे आज तुझा जन्मदिवस वाढदिवस आहे आज तुझा मनापासून लाख लाख देतो आम्ही शुभेच्छा मनापासून लाख लाख देतो आम्ही शुभेच्छा जन्मदिवस वाढदिवस आहे आज तुझा मनापासून लाख लाख देतो आम्ही शुभेच्छा आमच्या शुभेच्छा या तुला शुभेच्छा या तुला शुभेच्छा आमच्या शुभेच्छा या तुला शुभेच्छा या तुला शुभेच्छा जन्मदिवस वाढदिवस आहे आज तुझा जन्मदिवस वाढदिवस आहे आज तुझा मनापासून लाख लाख देतो आम्ही शुभेच्छा मनापासून लाख लाख देतो आम्ही शुभेच्छा जन्मदिवस वाढदिवस आहे आज तुझा